नमस्कार मंडळी. आज महाराष्ट्रात सार्वत्रिक निवडणूक होत आहे आणि त्या निमित्तानं आज पिंपरी चिंचवड येथे प्रभाग क्रमांक 22 नडेनगर इथे जे काळेवाडी इथे जे मतदान झालेलं आहे त्या मतदानाच्या ठिकाणी लोकशाहीला काळीमा फासण्याचं काम हे निवडणूक आयोगाने किती योग्य पद्धतीने केलेलं आहे हे तुम्हाला दिसेल. तर ज्या कुटुंबाने आज मतदान केलेलं आहे ते वसंत भोसले आणि वनिता भोसले हे आज तुम्हाला सांगतील की ते कशा पद्धतीने त्यांना आज मतदानाला सामोरं जावं लागलं. मतदान ड्रम मध्ये पाणी जा, तिकडे गाला सजा, तिकडे ह्याचा खेळ चाललाय, कसा चाललाय, ते कसा खेळात आता असं हे नाही ते. आज तुम्ही बघू शकताय वसंत भोसले यांनी आज जे मतदान केलेलं आहे हे मतदान झालेलं आहे पण त्यांच्या बोटाला शाई लावलेली नाहीये. आणि वनिता भोसले यांनी पण मतदान केलेलं आहे पण त्यांचं मतदान हे डबल झालेलं आहे. ते मतदान करण्यापूर्वी त्यांच्या आधी कोणीतरी मतदान करून गेलं होतं, डुप्लिकेट साईज देखील मारलेली आहे. तर निवडणूक आयोगानं ह्याच्यावर उत्तर दिलं पाहिजे. सांगा, तुम्ही सांगा कसं मतदान. पार्वती स्कूल ना, पार्वती स्कूल काळेवाडी तिथं आम्ही मतदानासाठी गेलो आणि ते गेल्यानंतर त्यांनी मला पाहिल्यानंतर म्हटले की ऑलरेडी तुमचं मतदान झालेलं आहे. तर आम्ही त्यांना म्हटलं चेक करा असं कसं काय झालं. तर त्यांनी काही चेक वगैरे काय केलेलं नाही पण मला मतदान करू दिलं. पण ऑलरेडी माझी सही सेम, सगळं सेम आणि त्यांनी माझ्या नावावर अगोदर बोगस मत केलेलं आहे. तुमचे दाखवा तुम्ही तुमची शाही यांनी मतदान केलेलं आहे पण त्यांच्या पण बोटाला शाई शाई लावलेली लावलेली नाही नाहीये. तर अशा पद्धतीने एकदम बोगस मतदान महाराष्ट्रभर होत आहे. शाई लावली जात नाही तर कुठं शाई पुसली जाते. तर निवडणूक आयोगाने ह्याच्यावर दखल घेऊन काय ते उत्तर दिलं पाहिजे.